हाय. सो फर्स्ट टाईम मी व्लॉग टाईप काहीतरी बनवलं आहे आमच्या एका स्मॉल ट्रिपचं. सो लेट्स सी. तर आम्ही सुरुवात हॉटेल कृष्णा डिलक्स कोल्हापूर इथून केली होती. ऑफकोर्स नॉनव्हेज थाळी, चिकन थाळी घेतली होती आणि तिथलं जेवण खरंच खूप छान असतं. मी फर्स्ट टाईमच गेले होते, मला ट्राय करायचं. मी पण खूप रील्समध्ये फ्रेंड्सकडून ऐकलं होतं, त्यामुळे नेक्स्ट तिथून आमची ट्रिप होती ॲक्च्युली गगनबावड्याला. तर आम्ही पहिल्यांदा जो पंतमात्य बावडेकर वाडा आहे इथला, आणि तिथे आतमध्ये खूप ऐतिहासिक माहिती आहे आणि ती खूप ॲक्च्युली खूप छान आहे. दुसरं म्हणजे पछाडलेला मूवी, त्याच्या फेमस डायलॉग वाटून आम्ही तिथे खूप हसलो. तिथून आम्ही गगनबावड्याला निघालो आणि आम्हाला रिसॉर्टच भेटत नव्हतं, तर आम्ही आधी बुकिंग केलं नव्हतं. सो तुम्ही जात असाल तर आधी बुकिंग करा, 2-3 दिवस तरी ॲटलिस्ट. तर आम्हाला एक भेटलं, रोट्याचंच होतं, रानवारा म्हणून, आणि ते ॲक्च्युली खूप छान आहे. तिथे स्विमिंग पूल वगैरे आहे सगळं, आणि रूम्स पण छोट्या आहेत पण छान आहेत, आणि पुढे त्यांचा स्पेस खूप आहे असं त्यांनी ठेवलेलं. तर तिथे चेअर वगैरे बसून तुम्ही गेम्स वगैरे खेळू शकता किंवा रात्री बसू शकता. असा एक झोपाळा होता तिथे, आणि एव्हरीथिंग इज गुड. मी तिथे थोडं फ्रेश वगैरे झालो आणि तिथून आम्ही गगनगिरी आश्रम, गगनगड जो आहे ते बघायला गेलो. आणि इव्हनिंगच होती, 5-5:30 वगैरे वाजले होते, त्यामुळे वातावरण खूप छान झालं होतं. पाऊस नाही पडला आम्ही गेलो त्यावेळी, बट असं आभाळ वगैरे आलं होतं, तर मस्त वाटत होतं. आणि हे पण आम्ही फर्स्ट टाईमच बघत होतो, आणि वरून इतका मस्त व्ह्यू होता. हे मी मंदिराचा आतून नाही शूटिंग केलं आहे तिथून, बट तिथे या मूर्त्या वगैरे जे होत्या ना, एकदम कोरीव दगडामध्ये कोरलेलं होतं आणि त्याला पेंट केलं होतं. इतकं छान वाटत होतं ते बघायला वगैरे. आणि आम्ही तिथे राहून पण, इतके जवळ असून पण याच्या आधी कधी गेलो नाही. असं वाटलं का गेलो नाही, कारण हे खूप छान आहे बघायला तिथे. आणि 2 दिवसाची ट्रिप इज वर्थ. आणि इथे वरती गेल्यानंतर जो व्ह्यू दिसतो, म्हणजे पूर्ण धुकं वगैरे आलं. तुम्ही बघू शकता इथे खाली जो गोवाला जोडणारा जो घाट आहे ना, तो आहे, आणि इतकं मस्त दिसत होतं वरून. म्हणजे लिटरली आय डोंट नो कॅमेरा इज डुईंग जस्टिस ऑर नॉट, पण खरंच खूप सुंदर दिसत होतं हे सगळं. आणि अशा वातावरणात एक कडक चहा झालाच पाहिजे म्हणून आम्ही चहा घेतला. आणि संध्याकाळी जेवणासाठी एक स्वरांजली म्हणून हॉटेल आहे, खूप साधं आहे पण जेवण अप्रतिम आहे तिथलं, ते केलं. सो असा होता आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.